नांदेड दुर्धगती समृद्धी महामार्ग आंदोलनाला आज 99 दिवस माननीय दिलीप शेठ राठी यांच्या नेतृत्वात पूर्ण झाले। 99 दिवसापासून आमचं हे आंदोलन धरणे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन कोणी काही टिंगल-टवाळे वगैरे करत असतील, पण आम्हाला माहिती आहे की 99 दिवसापासून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही इथे थांबलेलो आहोत। आम्ही आतापर्यंत अनेक अधिकारी आले, पदाधिकारी आले, त्यांना आमचे घराणे आमचं म्हणणं, आमचं जे मूल्यांकन कवडीमोल भावाचं झालेलं आहे हे घराणं आम्ही त्यांच्यासमोर मांडलं। आज आम्हाला माहीत झालं की या राज्याचे जे शेतकरी पुत्र म्हणून विरोधी पक्षात असताना स्वतःला म्हणत होते की मी शेतकरी पुत्र आहे, असे राज्याचे महसूल मंत्री की ज्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे असे आपले बावनकुळे साहेब ह्या जालन्यामध्ये आलेले आहे। आणि जालन्यामध्ये आलेले असताना त्यांनी महसूल विभागाची भूसंपादनच्या विषयी काहीतरी मीटिंग कलेक्टर ऑफिसला लावलेली आहे। आता कलेक्टर ऑफिस ते जे आमचं आंदोलन चालू आहे हे अंतर फक्त जास्तीत जास्त 10 मिनिटाचं अंतर आहे। आम्हाला अपेक्षा होती की ज्यांनी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्याकरता, शेतकऱ्याच्या मालाकरता, शेतकऱ्याच्या हमीभावाकरता ज्यांनी अनेक आंदोलनं केली, असे विदर्भाचे शेतकरी पुत्र म्हणून ज्यांची ओळख आहे असे बावनकुळे साहेब इथे येतील, आमचं घराणं ऐकून घेतील, आमचं म्हणणं ऐकून घेतील आणि आमचा जो मूल्यांकनाचा संबंधित प्रश्न आहे हा त्यांच्याच विभागाचा असल्यामुळं आम्हाला जाणीव होती की तेही शेतकरी पुत्र असल्यामुळं शेतकऱ्याचं रडगाणं, शेतकरी जो मेटाकुटीला आलेला आहे त्यांचं घराणं, त्यांचं म्हणणं, त्यांच्या अश्रू पुसायचं काम किमान 5 मिनिटं इथं येऊन करतील अशी आम्हाला आतापर्यंत अपेक्षा होती। म्हणून आम्ही संध्याकाळ रात्र होईपर्यंत एक शेतकरी पुत्र महसूल मंत्री, एक म्हणजे शेतकऱ्याचा म्हणजे धुरंधर नेता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहत होतो असे बावनकुळे साहेब इथे येतील असं आतापर्यंत वाटलं होतं। अंधार पडलेला आहे, पण आमच्या अपेक्षाचा क्षणभंगूर झालेला आहे। आता आम्हाला नाही वाटत की मीटिंगमध्ये काही झालेलं असन, कारण की इथं आले नाही, आमचे प्रश्न जर त्यांनी समजून घेतले नसन आणि त्यांना आम्ही एक मायबाप सरकार म्हणून, एक शेतकऱ्याचा नेता म्हणून आतापर्यंत बघतोय आणि बघत राहणार। आमचं त्यांना आव्हान आहे की ठीक आहे, तुम्ही कोणाच्या घरी जाणार, काय करणार ते विषय सोडून द्या, आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही। आमचं म्हणणं होतं की बाबा लोकांच्या घरी जाण्यापेक्षा 5 मिनिटं शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही ऐकून घ्या, इथपर्यंत या, कारण की तुम्ही शेतकऱ्यापर्यंत, शेतकऱ्याकरता लढणारे नेते म्हणून विदर्भातले सगळ्यात मोठा नेता जर कोणी असेल शेतकऱ्याला करता लढणारा तर बावनकुळे साहेब यांची ओळख आहे। पण आम्हाला अत्यंत म्हणजे राठी साहेबांनी सांगितलं तसं की यांना शेतकऱ्याकरता फक्त म्हणजे राजकारण किंवा मग ते इलेक्शन आलं असं तिथपर्यंत ठीक आहे, पण बावनकुळे साहेब सत्तेत असताना नसताना शेतकऱ्याकरता लढणारा नेता म्हणून परिचित आहे राज्याला। तर आम्हाला अपेक्षा होती की ते इथपर्यंत येतील। मला असं म्हणायचं आहे की बावनकुळे साहेब, देश डिजिटल झाला, देश डिजिटल झाला, भाकर ऑनलाईन येत नाही, शेतकरी जगवतो देशाला, तरी श्रेय मात्र घेत नाही। पण आमचं म्हणणं आहे आम्ही श्रेय घेणारे लोक नाही, पण तुम्हाला श्रेय घेण्याची संधी आहे। आमचं योग्य मूल्यमापन जर तुम्ही केलं, आमच्या जमिनीचं योग्य मूल्यमापन जर तुम्ही इथे येऊन केलं तर आम्ही सर्व शेतकरी, जालना तालुका असतील, मराठवाड्यातले शेतकरी असतील, जालनापासून नांदेडपर्यंतचे आम्ही सर्व श्रेय आम्ही तुम्हाला देऊ आणि आम्ही छाती टोकून सांगू की आमचं जे कल्याण केलंय हे माननीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी केलं, पण तसं होताना दिसत नाही। मला पुन्हा अजून एक म्हणायचं आहे की विराट 17 करोडात गेला, विराट 17 करोडात गेला, धोनी 15 करोडात गेला, जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला। आणि साहेब, आमच्या बापाला, आम्हाला झाडावर लटकून मारण्याची वेळ तुम्ही येऊ देणार नाही असं आम्हाला वाटतं। आता याच्या पुढे काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता। याच्यानंतरही आमचं तीव्र आंदोलन म्हणजे अन्नत्याग उपोषण काही दिवसात सुरू होणार आहे।